नमस्कार, माझे नाव अमोल कोरुचे फ्रॉम प्रोफ्युजनिक्स सोल्युशन सांगली. आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी एक ॲप्लिकेशन ज्याचा वापर करून आपण ॲडमिशनसाठी नवीन विद्यार्थी किंवा जे आपले रेग्युलर विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटची माहिती पोहोचवू शकतो. सध्या आपल्या इन्स्टिट्यूटची माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत एकतर होर्डिंग्स, बॅनर्स, पॉम्पलेट्स, सोशल मीडिया मेसेजेस किंवा फोन कॉल्स थ्रू आपण पाठवतो. पण या सर्व पर्यायापैकी फोन कॉलचा पर्याय सर्वात महत्त्वपूर्ण आहे, कारण फोनवरून व्यक्तीशी थेट संभाषण होते. तो व्यक्ती आपले बोलणे काळजीपूर्वक प्रतिक्रिया देऊ शकतो. पण ह्या पर्यायात काही गोष्टी अडचणीच्या ठरतात. त्या म्हणजे आपल्याला त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमावा लागतो. त्यानंतर दिवसभरात ती व्यक्ती किती कॉल्स करणार याच्यावरही बंधने येतात. समजा आपल्याला 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे असल्यास एका दिवसात 50च कॉल होत असतील तर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कदाचित उशीर होऊ शकतो किंवा प्रत्येक कॉलसाठी एकसारखीच कार्यक्षमता असेल असे नाही. हे सर्व डिसएडव्हांटेजेस आपण आमचे कॅम्पेन रीच हे ॲप्लिकेशन वापरून काढून टाकू शकता आणि काही मिनिटातच हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा रिस्पॉन्सही मिळवू शकता. आता आपण पाहूया की ॲप्लिकेशनचं वर्किंग कसं आपण मॅनेज करू शकतो. ओके, तर इथं आपली एक मेन लॉग इन विंडो असेल. याच्यामध्ये आपण एक युजर नेम पासवर्ड टाईप करतोय आणि लॉग इन होतोय. तर लॉग इन झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक मेन डॅशबोर्ड पाहाल. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो की वेगवेगळ्या सेक्शनमध्ये डेटा मॅनेज करू शकतो. तर याच्यामध्येच आपण सगळ्यात सुरुवातीला जे काही स्टुडंट असतील तर ते आपण फिलअप केलेत किंवा एक्सेल थ्रू वगैरे डायरेक्टली अपलोडिंगची सोय आहे. म्हणजे डायरेक्टली आपण जे स्टुडंट अवेलेबल असतील ते सगळे आपण याच्यामध्ये ग्रुप वाईज फिलअप करून घेतले. त्यानंतर आपण काय करतोय की कॅम्पेन मॅनेज करतोय. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता की जे काही स्टुडंटना आपल्याला व्हॉइस कॉल किंवा SMS पाठवायचे तर ते आपण मॅनेज करतोय. तर इथं आपण पाहू शकता की आपण ॲड कॅम्पेन ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. तर याच्यामध्ये कॅम्पेनचं नाव सगळ्यात सुरुवातीला दाखवेल. म्हणजे बाय डिफॉल्ट एक नाव असेल किंवा तुम्ही जर आपल्याला डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर कॅम्पेनचं नाव पण याच्यामध्ये ॲड करू शकतो. सपोज काही जर नाव असेल तर आपण याच्यामध्ये ॲड करून ठेवू शकतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये जे काही स्टुडंट अवेलेबल असतील किंवा आपल्याला हवे असतील कॅम्पेनसाठी तर ते आपण त्याच्या अगेनचे ग्रुप आपण सिलेक्ट करून घेतोय. सपोज आपण 5th, 6th आणि 7th हे आपण ग्रुप सिलेक्ट केले आणि सेट म्हटलं. तर सेट म्हटल्यानंतर काय होईल की ह्या कॅम्पेनसाठी तेवढे स्टुडंट अवेलेबल होतील आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहू शकता की सी डिटेल हिस्ट्रीमध्ये ओव्हरऑल सगळे स्टुडंटचे डिटेल्स आपण इथं आपण पाहू शकतो. जे स्टुडंट ग्रुपच्या अगेनचे असतील ते सगळे स्टुडंट इथं दाखवतील. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथं सिलेक्ट बिलो क्रायटेरिया म्हणजे क्रायटेरियानुसार म्हणजे ऑल स्टुडंट पाहिजेत किंवा फोन कॉल अँसर्ड, नॉट अँसर्ड, बिझी किंवा SMS वगैरे सेंड किंवा नॉट सेंड याच्या अगेनचे जे स्टुडंट असतील तर त्यांना आपण व्हॉइस कॉल किंवा SMS पाठवू शकतो. सपोज आता मी ऑल स्टुडंटना मला SMS पाठवायचा आहे किंवा व्हॉइस कॉल पाठवायचा तर सिलेक्टेड 6 कॉन्टॅक्ट्स दाखवतील तुम्हाला किंवा मॅन्युअली मला जर व्हॉइस कॉल पाठवायचा असेल. सपोज आता इथं पाहू शकतो की ओव्हरऑल सगळी स्टुडंटची लिस्ट दाखवते. तर मी सिलेक्ट ऑल करेन किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटलाच मला पाठवायचं असेल तर तो स्टुडंट सिलेक्ट करून घेतला. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथून व्हॉइस कॉल पाठवू शकता, इथून SMS पाठवू शकता. आता सपोज जे व्हॉइस कॉलचे रेकॉर्डिंग असतील ते आपण अपलोड करून ठेवलेले आहेत. तर आपण काय करतो की बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट इन्स्टिट्यूट हा एक व्हॉइस कॉल आपण पाठवतोय. तर सिलेक्ट स्टुडंट आहेत, सेंड व्हॉइस या बटनवरती आपण क्लिक केलं तर जेवढे सिलेक्टेड स्टुडंट असणार आहेत तर त्यांना ॲट अ टाइम सगळ्यांना एक व्हॉइस कॉल जाणार आहे त्यावेळी. नमस्कार, विवेकानंद कोचिंग इन्स्टिट्यूट कोल्हापूरमधून आम्ही बोलत आहोत. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमची काही वैशिष्ट्ये: तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, वैयक्तिक मार्गदर्शन व भरपूर सराव परीक्षा, सर्व विषयांची परिपूर्ण तयारी, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय व ऑनलाईन परीक्षेचीही सोय. आमचे अनेक विद्यार्थी देश परदेशात आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. तरी प्रवेश मर्यादित असल्यामुळे आपल्या फोनचे एक बटन दाबून आपला प्रवेश आत्ताच निश्चित करावा. धन्यवाद. आता इथं आपण पाहू शकतो की
उजव्या बाजूला जे काय व्हॉइस किंवा SMS पाठवलं तर त्याचं कव्हरेज दिसेल, म्हणजे टोटल ओव्हरऑल ते डिटेल्स म्हणजे आन्सर्ड, नॉट आन्सर्ड त्याचे कॅटेगरी वाईज डिटेल्स दिसतील. तर बाय डिफॉल्ट एकच स्टुडंट आपण व्हॉइस पाठवला होता, त्यामुळे एकच स्टुडंट आहे, तो पण आन्सर्ड आहे, त्यामुळे ओव्हरऑल ग्रीन कलर मध्ये दाखवेल ग्राफ. त्यानंतर आपण SMS चे डिटेल्स असतील तर खाली पाहू शकतो. त्यानंतर व्हॉइस इनपुट, जर स्टुडंटने एखादी बटन क्लिक केलं असेल, म्हणजे आपण जे काय रिस्पॉन्ससाठी जे बटन सेट केले असतील 1 ते 9 पर्यंतची, तर एखादं कोणतं बटन सेट केलं असेल तर त्याच्या अगेनची डिटेल्स आपण पाहू शकता. फॉर एक्झाम्पल एक बटन प्रेस केलेली टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती अवेलेबल असतील, सपोज ते कोण कोण स्टुडंट असतील तर ते पण आपण इथून डायरेक्टली जे स्टुडंट असतील तर इथून आपण पाहू शकतो त्याच्या अगेनची डिटेल्स. किंवा इथंच आपण पाहू शकतो की जे स्टुडंट असतील तर समजा जे क्रायटेरिया असतील तर टोटल आन्सर्ड मध्ये आपण पाहू शकतो की एक स्टुडंट आहे, म्हणजे आता जो काही स्टुडंटनी फोन कॉल रिसिव्ह केला होता तर तो बाय डिफॉल्ट हे आन्सर्ड कॅटेगरीमध्ये तुम्हाला दाखवेल जो स्टुडंट असेल तो. तर सपोज आपण एखादं ऑपरेशन म्हणजे नॉट आन्सर्ड वगैरे सगळे ब्लँक असतील तर आपल्याला एखाद्या स्टुडंटला म्हणजे आन्सर्ड जे स्टुडंट आहेत तर फक्त त्यांनाच एखादा SMS पाठवायचा आहे, तर मी सिलेक्ट करून घेतले, म्हणजे त्याच्या अगेनचे जेवढे कॉन्टॅक्ट असतील ते सिलेक्ट राहतील आणि आपण काय करतो की त्यांना एखादा SMS पाठवतो. फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये काय करून ठेवलेत की SMS चे फॉर्मॅट्स क्रिएट करून ठेवलेत, म्हणजे हा पर्टिक्युलर SMS जाणार आहे, तर सिलेक्ट करून घेतले आणि त्यानंतर आपण सेंड SMS ह्या बटनवरती क्लिक केलं. तर जेवढे स्टुडंट आन्सर्ड ह्या कॅटेगरीच्या किंवा क्रायटेरियाच्या अंडर असतील तर त्या सर्व स्टुडंटना एक पर्टिक्युलर SMS जाणार आहे आपल्या इन्फॉर्मेशनचा. तर त्याचे डिटेल्स आपण इथं पाहू शकतो की ओव्हरऑल जे काही SMS गेले असतील, आता सेंट SMS च्या अगेन, तर आता सेम जो स्टुडंट असणार आहे तर त्या स्टुडंटला SMS गेलेला आहे, तर तो क्रायटेरियामध्ये आपण पाहू शकतो. किंवा सी डिटेल हिस्ट्रीमध्ये आपण पाहू शकतो की ओव्हरऑल स्टुडंटची हिस्ट्री म्हणजे काय काय आपण कॅम्पेनच्या अंडर डिटेल्स पाठवले. तर हा पर्टिक्युलर स्टुडंट आहे, तर ह्या स्टुडंटला आपण पाहू शकतो की लेटेस्ट जी काय ऍक्टिव्हिटी असेल किंवा सी ऑल ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर जे काय गोष्टी असतील, म्हणजे सपोज SMS पाठवले असतील किंवा व्हॉइस कॉल पाठवले असतील त्याचा स्टेटस आपण इथं चेक करू शकतो. जे ओव्हरऑल सगळ्या स्टुडंटचे स्टेटस आपण याच्यामध्ये चेक करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण कॅम्पेनच्या अगेन चेक करू शकतो. त्यानंतर आपण इथं पाहू शकता की कॅम्पेनसाठी एक डेटा बटन असेल, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण काय पाहू शकता की जे आपण कॅम्पेन आतापर्यंत क्रिएट केलेले असतील तर त्याचे डिटेल लिस्ट आपण पाहू शकता. सपोज हे पर्टिक्युलर कॅम्पेन असेल तर आपण इथून शो किंवा चेंजेस करू शकतो किंवा हे कॅम्पेन डिलीट पण करू शकतो. तर त्या कॅम्पेनच्या अगेनचे ऑपरेशन आपण इथून मॅनेज करू शकतो. किंवा आपण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मॅनेज करतो ती म्हणजे स्टुडंटचे जे काही फॉलोअप्स असतील. सपोज एखाद्या स्टुडंटने सांगितलं की पर्टिक्युलर ह्या डेटला भेटून जातो किंवा आपल्याला एक रिमाइंडर मेंटेन करायचं असेल तर त्या गोष्टी आपण याच्यामध्ये मॅनेज करू शकतो. फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर स्टुडंट असेल तर ह्या स्टुडंटची डिटेल्स आपण पाहू शकतो की जी काय डेट असेल, तर फॉर एक्झाम्पल डेट असेल, समजा आजच्या डेटला आपला काय झालं असेल की त्या पर्टिक्युलर स्टुडंटचा इनकमिंग कॉल असेल आणि समजा तो म्हणाला होता की ओके आय विल कम ऑन मंडे, आणि आपण जी कमेंट ऍड केली, सपोज आपल्याला वाटलं की त्याचा नेक्स्ट फॉलोअप डेट कधी घ्यायचा आहे, तर इथं मी बाय डिफॉल्ट काय करू शकतो की नेक्स्ट फॉलोअप डेट काय असेल तर जी पुढची असेल तर ती आपण सेट करतो आणि एकदा अपडेट केली तर आपण बाय डिफॉल्ट डॅशबोर्डला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. इथं आपण डॅशबोर्डवरती पाहू शकतो की ज्या विद्यार्थ्यांचा आपल्याला फॉलोअप घ्यायचा आहे, म्हणजे एन्क्वायरीमध्ये आपण जे कमेंट्स ॲड केले असतील तर त्याच्या अगेनची डिटेल्स आपण पाहू शकता. इथून सिलेक्टेड मार्क ॲज रीड आपण करू शकतो. किंवा इकडच्या साईडला आपण पाहू शकतो की जे विद्यार्थी आपल्याला इनपुट देतात मोबाईल थ्रू, म्हणजे 1 ते 9 बटन दाबून, तर त्याच्या अगेनचे टोटल काउंट्स आपण पाहू शकता. किंवा समजा आपल्याला पाहिजेत की एक जे विद्यार्थ्यांनी बटन दाबलेलं असेल तर त्याच्या अगेनची जी लिस्ट आपण पाहूया विद्यार्थ्यांची, तर टोटल सगळ्या विद्यार्थ्यांची लिस्ट असेल तर विद्यार्थ्यांचं नाव, कोणता ग्रुप असाइन असेल, कॉन्टॅक्ट, व्हॉइसचे डिटेल्स किंवा कोणत्या कॅम्पेनला रेफर करते ती एंट्री, तर त्या गोष्टी आपण इथून पाहू शकता. किंवा बाकीच्या गोष्टी आपण पाहायच्या असतील तर विद्यार्थ्यांची ओव्हरऑल हिस्ट्री असेल, म्हणजे आत्तापर्यंतचे जे काय आपल्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या अगेन्स्ट झाल्या असतील तर त्या ग्रुप वाईज आपण इथं पाहू शकता. आता इथं फिफ्थचा डेटा, जे फिफ्थ डेटा ह्या ग्रुपच्या अगेनची डिटेल्स पाहूया की
जे विद्यार्थी असतील फिफ्थच्या अगेन्स्टचे सगळे दाखवतील इथं. परत त्यांच्या अगेन्स्टच्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहू शकता. फॉर एक्झाम्पल आता जे आपण इनकमिंग कॉल्स असतील, आउटगोईंग कॉल्स किंवा सिस्टीम थ्रू कॉल्स पाठवले असतील, SMS पाठवले असतील, विच स्टेटस आपण ओव्हरऑल सगळे डिटेल्स या पर्टिक्युलर रिपोर्टमध्ये पाहू शकता. तर या सर्व गोष्टी आपण या सिस्टीम थ्रू मॅनेज करू शकतो किंवा एखादा विद्यार्थी एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये ट्रान्सफर करू शकतो किंवा एखादा विद्यार्थी आहे त्या ग्रुपमध्ये राखून ठेवून नवीन ग्रुपमध्ये त्याची एंट्री करू शकता किंवा हेच ॲप्लिकेशन आपण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट वाईज किंवा वेगवेगळ्या युजर वाईज मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट थ्रू वापरू शकता किंवा ऑनलाईन ऑफलाईनही वापरू शकता. आता इथं आपण पाहू शकतो की या ॲप्लिकेशनमुळे होणारे फायदे. तर काही मिनिटामध्येच आपण आपल्या इन्स्टिट्यूटची इन्फॉर्मेशन हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत असल्यामुळे जास्त ॲडमिशन होण्याची शक्यता वाढते. निदान विद्यार्थ्यांसमोर एक सक्षम पर्याय उपलब्ध राहतो. आपले काही यशस्वी, गुणवत्तापूर्ण, प्रसिद्ध विद्यार्थी असतील किंवा सेलिब्रिटी ओळखीचे असतील तर त्यांच्या आवाजातील फोन कॉल्स हे जास्त प्रभावी ठरू शकतात. फी वसुलीसाठी फोन कॉलचा पर्याय अधिक प्रभावी व दबावपूर्ण ठरू शकतो किंवा ठराविक कालावधीनंतर परत कॅम्पेन अरेंज करता येत असल्यामुळे आपल्या इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये किंवा नवीन फीचर्स असतील तर आपण ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवू शकतो किंवा विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रिया जलद घ्यायची फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल असल्यामुळे आपलाही वेळ वाचतो, विद्यार्थ्यांचाही वेळ वाचतो. अधिक माहिती किंवा चौकशीसाठी आम्हाला खालील नंबर्सवरती संपर्क करा. धन्यवाद.